हॅलो, नमस्कार. बहरेल प्रेम या कथेचे आधीचे काही भाग आपल्या कथामंथन चॅनलवर सुद्धा अपलोड आहेत, ते नक्की वाचा. अभि थोड्याच वेळात घरी पोहोचला. त्याने हळूच आपल्या खोलीचा दार उघडला तशी त्याची नजर सर्वात अगोदर बेडवर शांतपणे झोपलेल्या आपल्या प्रिन्सेसवर पडली. आणि तिला तसं शांत झोपलेलं बघून त्याचे ओठ त्याही याच्यात किंचित रुंदावले आणि क्षणात त्याचा सगळा शीण निघून गेला. त्याची प्रिन्सेसच तर होती त्याच्या सगळ्या थकव्यावरच रामबाण उपाय. अभि हळूच आत आला आणि त्याने हळूच दार आतून बंद करून घेतलं आणि तसाच निघून वॉशरूम मध्ये गेला. थोड्याच वेळात त्याने आपले कपडे चेंज केले आणि वेदांतिकाच्या बाजूला येऊन आडवा झाला. तशी वेदांतिका झोपेतच त्याच्या जवळ सरकली आणि अभिच्या ओठांवर एक हलकी स्माईल आली. त्याने अलगद आपले ओठ तिच्या कपाळावर टेकले. अहो, कुठे होतात तुम्ही? झोपेतच वेदांतिका बडबडली. तसा मात्र अभि चक्रावला. त्याने तर इतकी खबरदारी घेतली होती, पण त्याच्या प्रिन्सेसने त्याची कमी बरोबर ओळखली होती. आणि आपल्यावरचं तिचं प्रेम बघून अभिला कुठेतरी आपल्या प्रेमाचा अभिमानच वाटला. आणि त्याने वेदांतिकाला हळूच जवळ ओढत तिला आपल्या आणखी हृदयाशी लावून घेतले. दुसऱ्या दिवशी अचानक वेदांतिकाच्या किंचाळण्याने अभिचे डोळे उघडले आणि त्याची नजर पडली ती समोर काळजीत त्याला बघत असणाऱ्या आपल्या प्रिन्सेस. तसा अभि झटक्यात उठून बसायला झाला. अहो, काय करता? हळू. वेदांतिका समोर झुकत अभिला खांद्याला पकडून बोलली. बोलताना तिचा गळा भरून आला होता. डोळ्यात आतापर्यंत थांबलेले अश्रू घडाघडा वाहू लागले. ते बघून तिकडे अभि मात्र कमालीचा अस्वस्थ झाला आणि तो सुद्धा वेदांतिकाला बघ. प्रिन्सेस, आधी तर तू शांत हो. हे बघ, अशी रडू नकोस. अभि तिला शांत करत त्याने हळूच अंगठ्याने तिचे गालावर ओघळणारे अश्रू पुसले. तशी ती आता मुसमुसू लागली. आता सांग, काय झालं? इतकी पॅनिक का झाली? अहो, तर मग तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला इतकं लागलं असताना मी कसं रिएक्ट करावं सांगा ना. वेदांतिका बोलून पुन्हा रडू. तसं अभिने तिला पटकन समोर होत त्या बाजूने आपल्या मिठीत घेतलं. कालच्या गडबडीत तर त्याने हा विचारच केला नाही की जेव्हा त्याच्या प्रिन्सेसला ही जखम दिसेल तर ती किती घाबरेल. त्यात आता त्याने फक्त बनियान घातला होता, ज्यामुळे त्याच्या दंडावर बांधलेली पट्टी दिसत होती आणि त्यात भर म्हणजे आता त्यावर हलकासा रक्ताचा डाग सुद्धा होता. जे बघून अभिने आपले डोळे आत ओढून घेतले. कदाचित आपल्या मूर्खपणावर तो स्वतःला शिवाय घालत असा. तर वेदांतिकाच्या नजरा अजूनही त्याच्या हातावरच टिकल्या होत्या. ओ सांगा ना, तुम्हाला इतकी मोठी जखम कशी झाली? आणि आणि मला कसं माहिती नाही? तुम्हाला हे रात्रीला झालं ना? हो, तेव्हाच झालं असेल. तुम्ही मला खरं खरं सांगा. तुम्हाला आपल्या बेबीची शपथ. वेदांतिका बोलायला झालीच की अभिने तिच्या ओठांवर बोट ठेवून शांत केली आणि तिला शपथ घालण्यापासून अडवलं. प्रिन्सेस, आधी तर तू अशी छोट्या छोट्या गोष्टीत आता पॅनिक होत जाऊ नकोस. ते तुझ्या आणि माझ्या लिटिल प्रिन्सेस साठी चांगलं नाही. अहो, तुम्ही आता गोष्ट बदलवू नका. मला सांगता की मी आता शपथ घालू? वेदांतिका थोडी चिडतच. तिला अभिचं टाळाटाळ करणं राग देऊन जात होत. अच्छा बाबा, सॉरी. अभि कान पकडत. तर वेदांतिका त्याच्या हाताकडे इशारा. प्रिन्सेस, काही नाही, फक्त छोटीशी जखम आहे. ते तर डॉक्टरांनी इतकं मोठं बँडेज केली म्हणून.
ते तसं दिसत आहे, अभि म्हणाला. पण म्हणताच त्याने भरमसाठ शिव्या जॉनला घातल्या. कारण त्यानेच तर त्याला ही बँडेज करून आपली डॉक्टरगिरी दाखवली होती. ज्याने आता त्याची प्रिन्सेस इतकी घाबरली. आता जर जॉन त्याच्या समोर असताना तर त्याने त्याच बँडेजने त्याचा गळा आवरला असता. पण ते शक्य नाही. म्हणून सध्या तरी शिव्यांवर भागवत आपल्या मनाला शांत करून घेतो. सोबतच आपल्या प्रिन्सेसला सुद्धा शांत करण्याचं काम सुरू होतं त्याच. तुम्ही खरं बोलत आहात ना? वेदांतिका त्याच्या पाठीवर हात घट्ट करत होता. हो बाबा, खरंच. ठीक आहे. आता तुम्ही म्हणालात म्हणून यावेळी तुम्हाला सोडते आहे. पण यापुढे जर तुम्ही काहीही लपवलं ना तर मग बघाच तुम्ही. वेदांतिका अभिला हलकी रागा भरत. आणि आता तुम्ही पडून राहा. अजिबात ऑफिसला जायचं नाही आज. नाही तर बायकोगिरी दाखवायला मला वेळ लागणार आहे. झोपा आता, बोलून वेदांतिकाने त्याला बेडवर आडवं पाडलं आणि आंघोळीला निघून गेली. बापरे, प्रिन्सेसला रागवायचे डोहाळे लागले की काय? अभि आपल्या रागवलेल्या पाखराला बघ मनात आणि त्याने डोळे मिटून घेतले. अजूनही त्याला हलका हलका त्रास जाणवत होता. म्हणून त्याला लगेच पुन्हा झोप लागली. इकडे वेदांतिका फ्रेश होऊन जशी खाली आली, आरवने तिच्या हातात कोकोनट वॉटर ठेवले आणि तिला पिण्याचा इशारा केला. दादा, अरे काय हे? तू रोज सकाळी सकाळी न चुकता हे हे कोकोनट घेऊन उभा राहतोस. एक दिवस नाही घेतलं तर काही होणार नाही. उगाच माझ्यामुळे तुला सुद्धा सकाळी उठावं लागतं. गुडिया, मी सुद्धा तुझी ही रोजची डायलॉग बाजी ऐकून ना आता कंटाळलो आहे. काहीतरी नवीन बोल ना. आरव तिच्या हातात ते कोकोनट ठेवत म्हणा. तसं वेदांतिकाने त्याला बघत चिडून नाकतोंड मुडत. चल आता, जास्त नखरे नको. लवकर ते सगळं फिनिश कर. मी नाही तर तुमची ही प्रिन्सेस जास्त नाटकी होत आहे. सगळी नाटकं ही करते आणि खापर मात्र माझ्यावर फुटते. बोलून वेदांतिकाने पुन्हा चिडून नाकतोंड मुडत. तर तिच्या बालिश वागण्यावर आरव मात्र गालातच हसला. हसू नको. आणि आज ना मला पाणीपुरी खायची आहे, म्हणजे आहे. रोज ते हेल्दी डाएट खाऊन चवच गेली आहे माझ्या तोंडाची. गोडिया, प्लीज 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 दादा प्लीज. वेदांतिका बारीक चेहरा करून. ठीक आहे, पण जास्त नाही, एकच प्लेट. हो चालेल. चल चल ना, बोलून वेदांतिका आरवला ओढत घेऊन जाऊ लागली. तोच प्रिन्सेस म्हणून त्याचा रुबाबदार आवाज तिच्या कानी पडला. तसे वेदांतिकाने आपले डोळे मिटून घेतले. आता तिची पाठ अभिकडे होती आणि तिचं हृदय धडधडत होत. यांना तर मी आराम करायचं सांगून आली होती. इतक्या लवकर उठले सुद्धा. वेदांतिका हळूच पुटपुटली. प्रिन्सेस, नाश्ता करायचं सोडून तू तिथे काय करत आहेस? आणि कोकोनट वॉटर पिली का तू? अभि पायऱ्या उतरत म्हणाला आणि वेदांतिका जवळ येऊ लागली. अहो, हे काय, घेतच आहे. बोलून वेदांतिकाने पटकन तो स्ट्रॉ आपल्या तोंडात टाकला. तशी तिची उडालेली धांदल बघून आरवला आता हसू आलं. तसं वेदांतिकाने त्याच्याकडे घुरून बघितलं. तितक्यात बाकी सगळे सुद्धा नाश्त्याला आले. तसे ते तिघे सुद्धा डायनिंग टेबल जवळ गेले. अभिने तिला बसवली आणि तो सुद्धा तिच्या बाजूला बसला. सुनबाई, ज्योती नाही आली अजून? ती ठीक तर आहे ना? वसंतराव ज्योतीची खाली चेअर बघून काळजीने साधनाला तिची विचारपूस केली.
तर आपल्या आजोबांचं ज्योतीविषयीची ती काळजी बघून अभिने सुद्धा तिकडे पाहिली आणि ती खाली चेअर बघून त्याच्या कपाऱ्यावर सुद्धा आठ्याचं जाडं पसरलं. बाबा, ती ठीक आहे, फ्रेश होत आहे, मी आताच तिला बघून आले, येईलच थोड्या वेळात, तुम्ही काळजी नका करू, साधना म्हणाली. तसे वसंतराव शांत झाला. उड्या बारा, आजचा तुझा नाश्ता मी केला आहे, तुला आणखी काही खाऊ वाटेल तर सांग, बोलत साधनाने वेदांतिकाला नाश्ता दिला. वेदांतिकाने सुद्धा त्यांना स्मित हसत बघितले. खर तर त्या दिवशी जेव्हा कोल्हापूरचे सगळे आले होते तेव्हा आरव आणि अभिच्या वागण्याने साधना आणि जानकी यांना संशय आला आणि त्यांनी सरळ जाऊन वेदांतिकाला प्रश्न केले. तेव्हा अभि सुद्धा तिथेच होता आणि त्या दोघांची काळजी बघता अभिने त्यांना सगळं सांगितलं. पण सध्या तरी ही गोष्ट बाहेर काढायला नको याची खबरदारी सुद्धा घ्यायला सांगितली. सोबतच त्याने साधना यांना ही गोष्ट ज्योतीपासून सुद्धा लपवून ठेवायला सांगितले. साधनाच्या विचारण्यावर त्याने फक्त इतकंच सांगितलं की वेळ आल्यावर तो सगळं सांगेल. मग साधना यांनी सुद्धा जास्त काही जोर दिला नाही. पण साधना यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी वेदांतिकाला मिठी मारली. सगळे सुद्धा फार आनंदी झाले होते. पण आपल्या आनंदावर संयम ठेवत त्यांनी जास्त काही केलं नाही. एकदा सगळं ठीक झालं की मग आपण हा आनंद थाटामाटात साजरा करू, असं अभिने सगळ्यांना सांगितलं. तसे सगळ्यांना सुद्धा ते पटलं. सदाशिव आणि जानकी तर वेदांतिकाला कोल्हापूरला घेऊन जाण्याचा हट्टच करून बसले होते. पण सध्या वेदांतिकाला डॉक्टरने प्रवास करायला सांगितलं नाही असे सांगून अभिने आपल्या प्रिन्सेसला पाठवलंच नाही, ज्यामुळे त्याला वेदांतिकाचा राग सुद्धा झेलावा लागला होता. आता घरात एक ज्योती सोडली तर सगळ्यांनाच ही गुड न्यूज माहिती होती. म्हणून आता तिच्या खाण्यापिण्याची सगळी जबाबदारी साधना यांनी स्वतःवर घेतली, ज्यामुळे आता अभि आणि आरवच्या खांद्यावरचा भार थोडा कमी झाला होता. पण काळजी तर ते दोघे आता सुद्धा करतच होते. पण साधनामुळे आता ते निश्चिंत झाले होते. तसही या काळात एक आई जशी काळजी घेऊ शकते तसं दुसरं कुणीही घेऊ शकत नाही. कारण या परिस्थितीत स्त्रीच्या शरीरात खूप बदल होतात, ज्यामुळे तिची मानसिक स्थिती सुद्धा थोडी थोडी बदलत असते. त्यामुळे तिचे मूड स्विंग्स सुद्धा होत असतात. अशा वेळी तिला प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि जास्तीत जास्त केअरची गरज असते. मायेच्या उभीची गरज असते, कारण ती स्वतः त्या उंबरठ्यावर उभी असते. अशा वेळी एक आईच तिला जास्त समजून घेऊ शकते, कारण ती सुद्धा या फेज मधून गेलेली असते आणि तीच केअर, तेच प्रेम आता साधना तिला देते. तसं तर आधी सुद्धा साधना तिला आईचं प्रेम द्यायचे, तशीच काळजी करायची. पण आता त्यांचं प्रमाण थोडं वाढलं होतं, दुप्पट झालं होतं. इकडे सगळ्यांची आनंदाची सकाळ झाली होती, तर कुणाच्या तरी दिवसाची सुरुवात मात्र बॅड न्यूजने झाली, ज्यामुळे त्याच्या रागाचा पारा वाढला होता आणि तोच आता त्याच्या सोबत फोनवर बोलणाऱ्या ज्योतीवर निघत होता. ज्या ज्योती हडकून निघत होती. काय असेल राघवचं पुढचं पाऊल, कोणती खेळी खेळेल राघव, बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. पुढील भाग लवकरच. आजचा भाग आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करून सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा पाठिंबा हीच माझी ताकद आहे. धन्यवाद.